नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वन होती. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत IMP MCQs फॉर फार्मसिस्ट. ते एक नवीन सिरीज आपण चालू केलेली आहे. यामध्ये तुमच्या फार्मसिस्ट या पदासाठी जे काही टेक्निकल क्वेश्चन आणि जे नेहमी रिपीट होणारे क्वेश्चन्स आहे, हे क्वेश्चन्स आपण यामध्ये घेत आहोत मित्रांनो. कारण तुमचा फार्मसिस्टसाठी जर तुम्ही एक्झाम देत असाल तर त्यामध्ये तुमचा जवळपास 40 मार्क्सचा टॉपिक जो असतो, हा 40 मार्क्सचा टॉपिक्स आपला फक्त जे आपले टेक्निकल क्वेश्चन आहे, टेक्निकल पार्ट आहे, तर हा पार्ट कव्हर करत असतो मित्रांनो. जाणारे प्रश्न जे आहेत ते कंटिन्यू यामध्ये रिपीट होत असतात. तर तेच प्रश्न आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. कंटिन्यू ही सिरीज तुमची चालू असणार आहे. तुमची झेडपीची एक्झाम मित्रांनो मे बी तुमची जानेवारीमध्ये झेडपीची एक्झाम होऊन जाईल मित्रांनो. यासाठी तुम्ही कंटिन्यू तयारीला राहायचं आहे. रेग्युलर तुम्ही व्हिडिओ बघायचे आहे, जेणेकरून हे प्रश्न जे आहे ते तुमचे आणि याच्या बाहेरचे प्रश्न येणार नाही, हे देखील मी तुम्हाला सांगतो. कारण हेच प्रश्न मागील काही वर्षापासून रिपीट होत आहेत. त्या बेसिसवर आपण हे प्रश्न घेत आहोत मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत तुमच्यासाठी. तुम्ही झेडपीचे एक्झाम देत असाल, RRBसाठी देत असाल, SBIचे एक्झाम किंवा इतर कुठल्याही फार्मसीज एक्झामसाठी याच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे आपण जाऊया. बघा, यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरणासह आपण जे प्रश्न जे आहे ते घेणार आहोत. या ठिकाणी पहिला प्रश्न आपला असेल आजचा. बघा, इन द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन द फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन इज फॉर्म. ट्रान्सक्रिप्शन ही जी प्रोसेस असते, यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन ही कशी पास केली जाते. तर बघा, या ठिकाणी काही ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, तर आपण योग्य ऑप्शन डायरेक्टली घेणार आहोत. तर या ठिकाणी आपलं योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे, बाकी ऑप्शन तुम्ही बघून घ्यायचे एकदा. तर योग्य ऑप्शन असेल बघा आपलं ऑप्शन C, DNA to RNA. In the process of transcription, the flow of genetic information is from DNA to RNA via mRNA. प्रश्न क्रमांक 2 बघा, द मिल्क इज डिफिशियंट इन विच मिनरल्स. मिल्क इज अ डिफिशियंट इन विच मिनरल्स म्हणजे मिल्क म्हणजे खालीलपैकी कोणते मिनरल्स हे नसतात आपल्याला विचारलेलं आहे. डिफिशियंट बघा, हे लक्षात ठेवायचं आहे. तर मिल्कमध्ये जे आहे बघा, फेकू, हे तुम्ही मिल्कमध्ये नसणारे जर विचारले तर लक्षात ठेवायचं आहे. फेकू काय फेकतोय, फेकू. तर फेकू म्हणजेच काय, Fe म्हणजेच काय, फेरस आणि कॉपर. तर फेरस म्हणजे काय, आयन. ऑप्शन 2 आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला भेटलं. तर फेकू हे जे आहे ते मिल्कमध्ये नसतं, म्हणजे फेरस आणि आयन, फेरस आणि कॉपर. तर या ठिकाणी आपल्याला आयन हे दिलेलं आहे. फेरस म्हणजेच काय, आयन असतं. तर आयन हे जे आहे मिल्कमध्ये नसतं. तर आपलं उत्तर झालं ऑप्शन B. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. अनओपन इन्सुलिन इज स्टोअर ॲट. अनओपन इन्सुलिन इज स्टोअर ॲट. जे इन्सुलिन आलेले असतात बघा मेडिकल स्टोअरमध्ये, त्याची स्टोरेज कंडिशन आपल्याला विचारलेली आहे. हा प्रश्न तुम्हाला एक 100% हा प्रश्न असतो. स्टोरेज कंडिशनवरती 100% एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असतो. तर इन्सुलिनचा या ठिकाणी विचारलेला आहे बघा. आणि हे प्रश्न ऑलरेडी एक्झाममध्ये आलेले प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर अनओपन इन्सुलिन इज स्टोअर ॲट, कोणत्या स्टोरेज कंडिशनला हे स्टोअर केलं जातं बघा. तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन D, 2 to 8 डिग्री सेल्सिअस. 2 to 8 डिग्री सेल्सिअस म्हणजे फ्रीजमध्ये जे आहे ते फ्रीजमध्ये याला स्टोअर केलं जातं. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक 4 असेल आपला, ग्लार्जिन इज. तर ग्लार्जिन हे का आहे, ग्लार्जिन हे का आहे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर ग्लार्जिन हे जे आहे एक इन्सुलिनचा प्रकार आहे. तर हे कोणत्या प्रकारामध्ये येत असतं बघा. ग्लार्जिन हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्हाला काय ऑप्शन दिलेला आहे. तर ग्लार्जिन इज अ टाईप ऑफ लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन. तर इज अ टाईप ऑफ लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन, बट हेअर इज नो ऑप्शन लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन. सो यू कॅन चूज ऑप्शन C, पिकलेस इन्सुलिन. पिकलेस इन्सुलिन इज द टाईप ऑफ लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन. खाली काय आपण चार्ट घेतलेला आहे बघा, तो चार्टच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवतो. आता पिकलेस आणि लॉंग ॲक्टिंगमध्ये काय फरक आहे तो फरक आपण बघूया. इथे तुम्हाला इतर देखील दिलेले आहे बघा. पहिलं आहे की रॅपिड ॲक्टिंग ॲनालॉग आहे. त्यानंतर शॉर्ट ॲक्टिंग जे रेग्युलर आणि सोल्युबल असतात ते आहे. इंटरमिडिएट ॲक्टिंग आहे आयसोफेन, ज्यामध्ये येत असतं. लॉंग ॲक्टिंगमध्ये लेंटे बघा, आत्ताच ग्रुप Cच्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. लेंटे इज अ विच टाईप ऑफ इन्सुलिन. लॉंग ॲक्टिंग आहे का शॉर्ट ॲक्टिंग आहे, तर लॉंग ॲक्टिंग आहे लेंटे. त्यामध्ये बघा, तर हे आहे लॉंग ॲक्टिंग. तुमचं लॉंग ॲक्टिंग ज्यावेळेस इन्सुलिन आपण घेतो त्यावेळेस त्याचं कार्य असतं बघा. या ठिकाणी पीक लेवल आपल्याला माहीत आहे, जे एक डिझायर इफेक्ट असतो, डिझायर लेवल असते त्याची तिथपर्यंत जाण्याची. कुठलाही ड्रग घेतलेला असेल आपण
तिथून तो खाली खाली म्हणजे नंतर जे आहे त्याची इफेक्ट जो आहे तो कमी कमी होत जातो. द लॉंग ॲक्टिंग हे शॉर्ट ॲक्टिंग सगळे बघा या ठिकाणी. तर लॉंग ॲक्टिंगमध्ये काय आहे, वरपर्यंत जिथे पीक लेवल एकदाची अचीव झाली नंतर खाली थोडं थोडं कमी होतं. आणि पण लॉंग ॲक्टिंगच्या प्रकार जे पिकलेस आहे बघा, पिकलेसमध्ये तुम्ही पाहू शकता. तर हे काय आहे, जेव्हापासून आपण इन्सुलिन घेतलं त्यापासून तो इफेक्ट असतो, हा सेम इफेक्ट असतो. तुम्हाला जास्तही दिसणार नाही पण कमीही होणार नाही. तर या ठिकाणी तो 24 hours जो आहे द सेम इफेक्ट विल प्रोड्यूस बाय द दिस टाईप ऑफ इन्सुलिन ग्लार्जिन. तर प्रोलॉंग ॲक्टिंग ॲनालॉग ज्याला म्हटलं जातं तर ते आहे पिकलेस इन्सुलिन. तुम्हाला समजण्यासाठी ही डायग्राम या ठिकाणी घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 5. मेटफॉर्मिन हे का आहे. तर मेटफॉर्मिन हे अँटीडायबेटिकचं क्लासिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. तर मोस्ट ऑफ मी तुम्हाला सांगेल अँटी डायबेटिकचं क्लासिफिकेशन, अँटी हायपरटेन्सिव्हचं क्लासिफिकेशन, अँटी कॅन्सर ड्रगचं क्लासिफिकेशन, त्यानंतर तुमचं हे जे क्लासिफिकेशन आहे बघा या ठिकाणी. तर हे क्लासिफिकेशन तुम्ही मोस्ट ऑफ जे क्लासिफिकेशन विचारले जातात हे एकदा करून घ्यायचे आहे. एकदा व्यवस्थित तुम्हाला 100% त्यावरच अर्धे प्रश्न असतात. तर मेटफॉर्मिन इज काय आहे, मेटफॉर्मिन हे काय आहे. तर मेटफॉर्मिन काय आहे, मग ऑप्शन बी बायगोनाइट. मेटफॉर्मिन हे काय आहे या ठिकाणी आपल्याला बायगोनाइट्सच्या प्रकारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये मग सल्फोनाइल युरियामध्ये काय आहेत आपलं ग्लिमेप्राइड, ग्लिक्लाझाइड हे काय आहे सल्फोनाइल युरियामध्ये आपले येत असतात. बायगोनाइट्समध्ये आहे आपलं मेटफॉर्मिन, फिनफॉर्मिन. अल्फा ग्लुकोसाइड इनिबिटरमध्ये काय येत असतं आपलं व्होग्लिबोस वगैरे. तर हे एकदा प्रकार तुम्ही बघून घ्यायचे आहे. पण मेटफॉर्मिन मोस्ट ऑफ तुम्हाला विचारलं जातं ते काय आहे बायगोनाइट्स. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 6. एनालप्रिल. तर एनालप्रिल इज का आहे या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याला. तर एनालप्रिल जर ज्या ड्रगच्या शेवटी प्रिल हे सफिक्स येत असेल, हे प्रिलवाले जे असतात ना हे सगळे प्रिलवाले हे कशामध्ये येत असतात मग ऑप्शन डी बघा अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर म्हणजे एस इनिबिटर ज्याला आपण म्हणतो अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर. एस इनिबिटरच्या प्रकारामध्ये हे प्रिक्स जे सफिक्स लागलेले असतात प्रिल हे जे आहे तर रामीप्रिल, एनालप्रिल हे जे आहे हे सर्व एस इनिबिटर च्या प्रकारामध्ये येत असतात. बीटा ब्लॉकर तुम्हाला माहीत आहे जे लॉल असतात, लॉल, ॲटेनोलॉल, प्रोपेनोलॉल हे सगळे काय आहे बीटा ब्लॉकरच्या क्लासमध्ये या ठिकाणी येत असतात. पुढे आहे बघा या ठिकाणी जर मित्रांनो तुम्हाला याचे जे क्लासिफिकेशन आहे हे जर एक सोप्या स्वरूपात पाहिजे असतील, तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे पाहिजे असतील, काही ट्रिकनुसार पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. म्हणजे आपण ते क्लासिफिकेशनसुद्धा तुमचे कवर करू. पुढील प्रश्न असेल आपला प्रश्न क्रमांक 7 बघा. इन अ प्रायमरी वॅक्सिनेशन DPT इज गिवन ॲज. इन अ प्रायमरी वॅक्सिनेशन DPT इज गिवन ॲज. तर DPT ही कशी दिली जाते प्रायमरी वॅक्सिनेशनमध्ये. कारण DPT जे आहे हिचा प्रायमरी जो डोस असतो तो कंप्लीट झाल्यानंतर काही नंतर एक डोस असतो. पण प्रायमरी आपल्याला विचारलेला आहे प्रायमरी वॅक्सिनेशनमध्ये कसे दिले जाते. तर प्रायमरी वॅक्सिनेशनमध्ये हे जे आहे हे दिले जाते बघा तुमचे 4 वीक्सच्या गॅपमध्ये म्हणजे 4 हप्त्याच्या गॅपमध्ये 3 डोस तुमचे दिले जातात. एक 6व्या महिन्याला, एक 10व्या महिन्याला आणि एक 14व्या महिन्याला. म्हणजे हे 3 डोस जे आहे तुमचे दिले जातात. म्हणजे इसका ऑप्शन ए आपलं येईल 3 डोसेस ॲट द 1 मंथ इंटरवल्स. 1 महिन्याच्या इंटरवल म्हणजे 4 हप्ते म्हणजेच काय 1 महिना. तर 3 डोसेस ॲट 1 मंथ इंटरवल्स 6व्या महिन्याला, 10व्या आणि 14व्या महिन्याला हे जे आहे DPT आपलं डिप्थेरिया, पर्टुसिस, टिटॅनस हे जे वॅक्सिन आहे आपलं या ठिकाणी दिलं जातं DPT. पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक 8 आहे आपला. द फॉलोविंग आर NSAID एक्सेप्ट. तर आपल्याला खाली काही ऑप्शन दिलेले आहे त्यामध्ये नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्सचे नावं आहेत, NSAIDचे नावं आहेत. त्यापैकी एक जो आहे तो NSAID नाही आहे. तर आयबुप्रोफेन हा आहे, त्यानंतर डायक्लोफेनॅक सोडियम आहे, पायरोक्सिकॅमसुद्धा आहे. पण हे केटोटिफेन हे जे आहे यामध्ये येत नाही. यामधीलच केटेरॉल वगैरे हे जे आहे ते येतात. पण हे केटोटिफेन हे जे आहे या ठिकाणी हे NSAIDमध्ये येत नाही मित्रांनो. तर हे का आहे NSAIDमध्ये न येणारा ड्रग आपल्याला विचारलेला आहे. त्यामुळे केटोटिफेन हे जे आहे हा नॉन NSAID ड्रग या ठिकाणी बघायला मिळतो. हा काय आहे मग हा आहे
H1 अँटागोनिस्ट, H1 मास्ट सेल अँटागोनिस्ट जे आहे हा केटोटिफेनियामध्ये येत असतो. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 9 असेल आपला. प्रश्न क्रमांक 9 आहे डेक्स्ट्रोमिथॉर्फेन इज यूज इन अ कफ सिरप ॲज. तर डेक्स्ट्रोमिथॉर्फेन हे जे आहे काय म्हणून वापरलं जातं, तर सर्वांनाच माहीत आहे आपल्याला. डेक्स्ट्रोमिथॉर्फेन इज अ सप्रेसंट. ऑप्शन डी आपलं उत्तर झालं, सप्रेसंट. जो कोरडा खोकला आपण ज्याला म्हणतो, ड्राय कफमध्ये जे आहे ते डेक्स्ट्रोमिथॉर्फेन वापरेल. त्याचं सफिक्स बघा, जे ब्रँड नेममध्ये असेल DX म्हणून वापरलं जातं. जसं आस्ताकाइन DX आहे, टस्क्यू DX आहे, याचे ब्रँड नेम तुम्हाला मिळेल. ज्यामध्ये कोरडा खोकला जर तुम्हाला असेल कप नसलेला, त्यामध्ये तुम्हाला हे DX वापरलं जातं. का? सप्रेसंट म्हणून याचा उपयोग या ठिकाणी होत असतो. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 असेल आपला, द फॉलोविंग आर प्रोटॉन पंप इनिबिटर एक्सेप्ट. फॉलोविंग आर द प्रोटॉन पंप इनिबिटर, PPI. तर PPI आपल्याला दिलेले आहेत खाली, त्यापैकी एक आहे तो PPI नाही आहे. तर सगळे जे झोल असतात बघा, लास्टला सफिक्स येणारे झोल जे असतात, हे सगळे जे आहेत त्या ठिकाणी PPIमध्ये येत असतात. यामध्ये काही एक्सेप्शनल केसेस असतात बघा, त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायला लागतं. द ओमेप्राझोल PPI आहे, रॅबेप्राझोल PPI आहे, त्यानंतर तुमचं पॅन्टोप्राझोल PPI आहे. ऑप्शन डी बघा, अल्बेंडाझोल हे PPI नाही. आता तुम्ही म्हणाले या ठिकाणी झोल आलेला आहे, पण अल्बेंडाझोल या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायला ही एक कंट्रिक बनवलेली असते. त्यामध्ये काही केसेसमध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. जे सगळे आता ओमेप्रा, रॅबेप्रा, पॅन्टोप्राझोल हे जे आहेत तर हे PPI आहे, पण अल्बेंडाझोल हे PPI नाही. तर हे अँटी हेल्मेंथिस म्हणून याचा उपयोग होतो बघा. जे जंतू आहे, जंतू मारण्यासाठी याचा उपयोग होतो. आपण जंताची बॉटल ज्याला म्हणतो आपल्या भाषेमध्ये, किंवा जंताची कोळी, ही अल्बेंडाझोल ही दिली जाते. पुढील प्रश्न असेल आपला प्रश्न क्रमांक 11. द स्वीटनिंग एजंट कॉमनली यूज इन अ चिवेबल टॅबलेट फॉर्म्युला इज. द मोस्ट IMP क्वेश्चन अँड मोस्ट टाईम रिपीटेड क्वेश्चन. तर IMP क्वेश्चन आहे बघा हा. द स्वीटनिंग एजंट कॉमनली यूज इन द चिवेबल टॅबलेट फॉर्म्युला इज. बऱ्याच वेळा हा विचारला जातो. तर कोणता स्वीटनिंग एजंट वापरला जातो मग? ऑप्शन बी बघा, मॅनिटॉल. मॅनिटॉल इज अ स्वीटनिंग एजंट कॉमनली यूज इन द चिवेबल टॅबलेट फॉर्म्युला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. सबकोटिंग इज गिवन टू द टॅबलेट. व्हाय सबकोटिंग इज गिवन टू टॅबलेट? 4 ऑप्शन आहे आपल्याकडे. तर योग्य ऑप्शन असेल आपलं ऑप्शन ए बघा, टू इन्क्रीज द बल्क. सब कोटिंग कशासाठी दिली जाते? टू इन्क्रीज द बल्क. जे बल्क आहे, बल्क वाढवण्यासाठी, म्हणजे टॅबलेटची साईज जी आहे किंवा टॅबलेटचं जे वेट आहे हे वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त ठेवता यावं, त्यासाठी सब कोटिंग ही दिली जाते. आणि हे जे शेप असतात, जे शेवटचे शेप असतात, टू मेक इट शेप, हे शेप देण्यासाठी देखील आपली सब कोटिंग ही दिली जाते. तर कोटिंगवर देखील प्रश्न येत असतो बघा. एंटेरिक कोटिंग का दिली जाते? एंटेरिक कोटिंग का दिली जाते बघा. एंटेरिक कोटिंग टॅबलेट ऐकलेलं असेल तुम्ही. तर हे जे एंटेरिक कोटिंग टॅबलेट असते, एंटेरिक कोटिंग अशी असते की ती आपण टॅबलेट घेतो, सॉलो केल्यानंतर ती पोटात जाते, पण पोटातील जो मीडिया आहे, ॲसिडिक मीडिया किंवा जो पोटात मीडिया असतो, त्यामध्ये ही टॅबलेट जी आहे ती डिझॉल्व्ह होऊ नये किंवा त्या ठिकाणी जी आहे ती रिलीज होऊ नये, पण त्यातून पास होऊन ती जी स्मॉल इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाऊन जी आहे ती ही टॅबलेट जी आहे त्या ठिकाणी तिचा इफेक्ट देत असते किंवा तिचा इफेक्ट द्यावा या अपेक्षेने एंटेरिक कोटिंग केली जाते आणि तिचा इफेक्ट तो स्मॉल इंटेस्टाईनमध्येच होतो. त्यासाठी ही एंटेरिक कोटिंग टॅबलेट. बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला जातो, व्हाय द एंटेरिक कोटिंग टॅबलेट गिव्ह इज डिझायर इफेक्ट इन. त्यामध्ये तुम्हाला स्टमक दिलेलं असेल, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, तर त्या ठिकाणी आपलं ऑप्शन होईल स्मॉल इंटेस्टाईन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया इज कॉन्स्टिट्यूटेड बाय. द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया इज कॉन्स्टिट्यूटेड बाय. कोणा थ्रू कॉन्स्टिट्यूट केलं जातं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया? बघा खाली काय ऑप्शन दिलेला आहे. योग्य ऑप्शन असेल आपलं ऑप्शन बी बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट. मे बी हा प्रश्न देखील आता आलेला होता. सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू जे आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया हे कॉन्स्टिट्यूट केलं जातं. 14वा प्रश्न आहे बघा, द पुअरली मॅन्युफॅक्चर्ड टॅबलेट मे हॅव स्मॉल पिन होल ऑन द सरफेस. दिस फिनॉमिनन इज नोन ॲज. IMP प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला 2 कंडिशन ज्या आहेत त्या बऱ्याच वेळा विचारल्या जातात. एक आहे पिकिंग आणि एक आहे मॉटलिंग. आता आपल्याला दिलेलं आहे पुअरली मॅन्युफॅक्चर्ड टॅबलेट, म्हणजे हिचं व्यवस्थित मॅन्युफॅक्चरिंग झालेलं नाही आणि जी तिचं सरफेस आहे या ठिकाणी तुम्हाला
छोटं पिन होल बघायला मिळतं, पिन होल ज्या ठिकाणी बघायला मिळतं. तर ही जी पिन होल आहे अशा कंडिशनला तुम्ही काय म्हणतात, तर त्याला टॅबलेटचे डिफेक्ट आहेत, डिफेक्टचे नावं दिलेले आहेत, त्याला आपण म्हणतो ऑप्शन ए पिकिंग. तर दिस इज द टाईप ऑफ पिकिंग वेअर इज अ poorly manufactured tablet may produce and there is a pinhole on the surface of this tablet. This condition we call picking. And the second condition is a mottling. What is mottling? The mottling काय आहे, mottling is the unequal distribution of color. तर what we can see, unequal distribution of color, and there is a one dark spot फॉर्म ऑन द टॅबलेट. तर अनइक्वल कलर जे असतो, जो टॅबलेटचा कलर पाहिलेला असेल तुम्ही, तो इकडे तिकडे होऊन जातो, व्यवस्थित टॅबलेटचा कलरिंग होत नाही आणि एखाद्या ठिकाणी तुम्हाला डार्क स्पॉट बघायला मिळतो. त्या कंडिशनला आपण मॉटलिंग म्हणायचं आहे. या दोन कंडिशन तुम्ही लक्षात ठेवा, यापैकी एक प्रश्न 100% तुम्हाला येईल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इरिटेटिंग टू द आय. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इरिटेटिंग टू द आय. म्हणजे पुढीलपैकी काही सोल्युशन आपल्याला दिलेले आहे, त्यापैकी जास्तीत जास्त इरिटेशन आय म्हणजे डोळ्यांना कोण करू शकतो. बघा या ठिकाणी काय ऑप्शन दिलेले आहे. तर हे बॅक NaCl आहे, सोडियम क्लोराईड आहे बघा, 0.7 0.9 हे देखील बॅक झालेलं आहे, NaCl आणि 1% NaCl. So this three type of this solution is isotonic to the eye. Isotonic to the eye. This cannot be produce irritating effect to the eye. But the option B is purified water. Purified water is the most irritating to the eye. This question is also IMP question. Always comes in your exam. Which of the following the most irritating to the eye, which is purified water. तर मित्रांनो या ठिकाणी जे